उद्यापासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। हिंदीच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे। सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार, राज्यात 3000 कोटींचा भ्रष्टाचार, अंबादास दानवेंचा आरोप। मनपा निवडणुकांसाठी महायुतीची एकत्रित मोर्चे बांधणी होणार, राज्यात सगळीकडे एकत्रित महायुतीच्या बैठका होणार, स्थानिक स्तरावर मनोमिलनाला सुरुवात होणार। पुढील आठवड्यापासून मोठ्या शहरात महायुतीच्या बैठकांना सुरुवात। निलेश राणेंनी ठरवलं तर नगरपंचायत महायुतीत किंवा स्वबळावर लढू, एकदा बैठक घेऊन ठरवू, उदय सामंतांचं वक्तव्य। नांदेड शहरावर 70 वर्षापासून राज्य असलेल्यांनी शहर विकायला काढलं। हेमंत पाटलांची नाव न घेता अशोक चव्हाणांवर टीका। तर 5 तारखेचा मोर्चा म्हणजे राजकारणाचा भाग असून ती अस्तित्वाची लढाई असल्याची टीकाही हेमंत पाटलांनी केली। मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर वर्षा गायकवाडांनी स्थापन केलेल्या समितीत जगताप हंडोरेंना वगळलेल्या नेत्यांची गायकवाडांविरोधात हायकमांडकडे तक्रार। बीएमसी निवडणुकीसाठी काँग्रेसची 34 जणांची समिती स्थापन। माजी क्रिकेटर केदार जाधव यांनी घेतली अजित पवार यांची भेट। माळेगाव कारखाना निवडणुकीत अजित पवारांना विजयाच्या केदार जाधवने शुभेच्छा दिल्या। श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला मुख्यमंत्री फडणवीसांची मान्यता। भीमाशंकर विकास आराखड्यात 288 कोटींच्या कामांना मंजुरी। 2027च्या कुंभमेळ्यापूर्वी भाविकांना दर्जेदार सुविधा निर्माण करण्याचे प्रशासनाला निर्देश। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी फलटण येथून बरडच्या दिशेने मार्गस्थ। गावागावांच्या वेशींवर ग्रामस्थांकडून माऊलींचं स्वागत। बरड येथील साताऱ्यातील पालखीचा शेवटचा मुक्काम। पंढरपुरात आषाढी यात्रेच्या आधीच पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची पंढरपुरात मोठी गर्दी। दर्शन रांगेत जवळपास 35 ते 40 हजार भाविक उभे। दर्शन रांग मंदिरापासून 2 किलोमीटर अंतरावर गेली। दर्शनासाठी 7 ते 8 तासांचा अवधी। जळगावच्या 40 गावात जून महिन्यातील 27 पैकी 13 दिवसांमध्ये 125 मिलीमीटर पावसाची नोंद। तालुक्यात 60% पेरण्या पूर्ण, उर्वरित 40% पेरण्या लवकरच पूर्ण होणार। 1 जुलै 2025 पासून भारतात अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल। यूपीआय पेमेंट, पॅन कार्ड अर्ज, तात्काळ ट्रेन तिकीट बुकिंग, जीएसटी रिटर्न आणि एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड यासारख्या बाबींचा यात समावेश। केंद्र सरकारच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीनं खरेदी केलं श्रीलंकेतील कोलंबो डॉकयार्ड। 52.96 दशलक्ष डॉलरच्या महत्त्वाचा करार। एमडीएलकडे कंपनीचा 51% हिस्सा। इस्रायलवर पॅलेस्टिनींना ड्रग्ज पुरवल्याचा आरोप। पॅलेस्टिनींना ड्रग्जचं व्यसन लावण्याचं षडयंत्र। इस्रायल ड्रग्जचा वापर शस्त्र म्हणून करत आहे, जीएमओचा आरोप। पंतप्रधान मोदी 2 जुलैपासून 5 देशांच्या दौऱ्यावर। घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, नामिबिया, ब्राझीलचा दौरा करणार। सर्व देशांशी द्विपक्षीय चर्चा करण्याच्या उद्देशाने हा दौरा। ब्राझीलमधील ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदी सहभागी होणार। रॉच्या प्रमुखपदी आता पराग जैन यांची नियुक्ती। 1 जुलैला सूत्र स्वीकारणार। रिसर्च अँड अॅनालिसिस विंग ही भारताची गुप्तचर संस्था। ऑपरेशन सिंदूरच्या नियोजनात जैन यांची महत्त्वाची भूमिका। उत्तराखंडमधील यमुनोत्री रस्त्यावर ढगफुटी, 9 कामगार बेपत्ता झाल्याची माहिती। बागेश्वरमधील सरयू नदीच्या पाणी पातळीतही वाढ। अलकनंदा आणि सरस्वती नद्या धोक्याच्या पातळीवर। नवी दुचाकी खरेदी करताना यापुढे ग्राहकांना 2 हेल्मेटही खरेदी करावे लागणार। केंद्र सरकारने या संदर्भात आणला नवीन नियम। हेल्मेट पुरवण्याची जबाबदारी दुचाकी उत्पादकांवर राहणार। रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय। मुंबई ते रेवा दरम्यान धावणाऱ्या 26 विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला जाणार। मुंबई पालिकेतील सहाय्यक आयुक्त पदांसाठी घेण्यात आलेली एमपीएससीच्या परीक्षेचा निकाल जाहीर। या पदांसाठी 7 उत्तीर्ण उमेदवारांची यादी जाहीर। मुंबईतच घर देण्याच्या मागणीसाठी गिरणी कामगारांचा 9 जुलैला मोर्चा। राणीबाग ते आझाद मैदानादरम्यान हा मोर्चा निघणार। वांगणी आणि शेलूमधील 81,000 घरं गिरणी कामगारांना मान्य नाहीत। रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय। मुंबई ते रेवा दरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांचा कालावधी वाढवला जाणार। परभणीच्या बोरीमध्ये 2 तलवारींसह एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात। परभणी पोलिसांची कारवाई। सदर व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळल्यानंतर पोलिसांची कारवाई।